नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता व्हिडिओची सुरुवात म्हणजे केलेली आहे पहिलीच, पण थोडंसं तुमच्याशी बोलते मी आधी, नंतर तुम्हाला, कारण व्हिडिओ पाहताना तुम्हाला समजायचं नाही की कसं काय म्हणजे चाललं आहे, म्हणून सांगण्याचा प्रयत्न थोडासा करते मी. तर कुरडायचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का? याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो कुरडाई बनवलेला व्हिडिओ आहे आणि गावचा व्हिडिओ आहे. तर कुरड्या वगैरे बनवल्या आम्ही आणि सुकवायला पण ठेवल्या दुपारी. त्याच्यानंतर मग आम्ही लगेचच 3 ते 4 वाजता आम्ही मुंबईला यायला निघालो. तर आईच्याच तिथं होते मी आणि तिकडूनच मी मग आले. माझे कपडे वगैरेसुद्धा आमच्या घरी तसेच येतं, पण थोडंसं आमचं अर्जंट काम निघाल्यामुळं मग आम्ही लगेचच मुंबईला आलो. तर मग संध्याकाळी आईच्या तिथून मी 4 वाजता निघाले. त्याच्यानंतर आईने स्वयंपाक वगैरे आधी करून दिला आणि मग म्हणलं संध्याकाळच्याला डब्बा तर लागणच. मग आम्ही काय केलं, आईच्या तिथून थोडंसं आमचं काम होतं ते पण मी थोडंसं टाकलेलं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. तर तिथं काम आमचं झालंच तर 6 वाजले आम्हाला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो भावाच्या तिकडं, कारण आईच्या आणि त्यांच्यापासून थोडासा भाव लांब राहिला आहे शेतामध्ये आणि आईन ते थोडेसे घरी गावामध्ये म्हणजे गावच्या शेजारी राहिला आहे. तर मग कुरड्या वगैरे आम्ही आईच्या तिथं केल्या, पापड्या पण केल्या, त्या पण व्हिडिओमध्ये आहेत पाठीमागच्या. तर चिकाच्या पापड्या बनवल्या, कुरड्या बनवल्या, दिवसभर आम्ही तेच काम करत होतो. आणि मग अचानक यायची वेळ आली मुंबईला. तर चला मग कशासाठी आले आणि का आले तर ते तुम्हाला मी नंतर सांगन पुढच्या व्हिडिओमध्ये. पण मग आईच्या तिथून कुरड्या करून निघाले, भावाच्या तिकडे गेले, तिथलं थोडंसं शूट केलेलं आहे ते पण तुम्ही पुढे पहा. आणि मग मुंबईला निघालेलो रात्रीचं. मग त्याच्यानंतरची परत इथली रुटीन चालू. तर असा व्हिडिओज म्हणजे दाखवण्याचं तात्पर्य हेच आहे की कधी गावाला कधी इकडं, म्हणून तुम्हाला थोडंसं सांगितलं की कसं ज्या दिवशी कुरड्या बनवल्या त्या दिवशी आम्ही संध्याकाळीच इकडं आलेलो होतं. आणि मग तिथलं थोडंसं शूट केले भावाच्या तिथं जेवणं वगैरे केले. 6 वाजता त्यांच्याकडे गेलो आणि मग भाव पण आलता मुंबईला माझ्यासोबत. तो पण एक दिवस राहिला, त्याचं पण काम होतं इकडं थोडंसं, मग तो पण आला होता गाडीतच. आणि मग तिथं भाऊजाईपाशी आम्ही जेवणं केले. संध्याकाळच्या 10 वाजता तिथून निघालो आणि इकडं आलोत आम्ही मग मुंबईला. तर मग आल्याच्यानंतर इकडचं पण थोडंसं शूट केलेलं आहे ते पण पहा. चला मग राहा व्हिडिओमध्ये. आणि जिथं भाव राहतो तिथलं ते एवढं म्हणजे चांगलं शूट केलेलं, संध्याकाळचं केलेलं आहे. चला मग. तर आता आम्ही मुंबईला यायला निघालेलो आहोत, 6 वाजून गेले तर. आणि आता भावाच्या घरी जायचे थोडा वेळ, कारण तिथं जेवणं वगैरे करून आम्ही मुंबईला नंबर टाकलाय. तर पहा आता भावाच्या तिथं आलं. तर भाव असा थोडासा आहे ना शेतामध्ये राहतो आणि खूप अशा त्यांच्याकडे गाया, त्याच्यानंतर शेतातलं काम. तर जवळजवळ 10 ते 11 गायी येतात, जलशा गायी. त्याच्यामुळं यांनी दाराचं वगैरे मशीन घेतलेलं आहे, दार काढायचं. कारण पहिले हे सगळं हातानेच दूध काढायचे, त्यांचे पूर्ण हात गळून जायचे सगळ्यांचे, तिघांचे पण. कारण 2 मुलं आणि भाव, कधी कधी भाऊजे, ते पण सगळे दारा काढायचे. तर 10 गाई 11 गाई म्हणले तर एवढ्या दारा काढायला किती वेळ लागत असेल. तर मग त्याच्यासाठी त्यांनी मग ते मशीन घेतलं. तर मी हे मशीन पहिल्यांदाच पाहिलं आहे, कारण याच्या आधी काय मी मशीन वगैरे काही पाहिलं नव्हतं. तर पाहिलं ना तुम्ही, तिथं मी पहिल्यांदा दाखवलं. तर ते पूर्ण गाईच्या स्थानामध्ये लावलेलं आहे आणि इकडं केटलीमध्ये त्याचा पाईप टाकलेला आहे. ह्याची मशीनसुद्धा आहे, ते तुम्हाला मी पुढं दाखवते कशी मशीन आहे ती. आणि इकडं त्या गायींचे वासरं, हिरवागार चारा, त्याच्यानंतर इथं कुटी मशीन आहे. म्हणजे हे सगळं असं करायला लागतं व्यवस्थित. आणि इकडं भावाचं काम चालू झालं लगेचच, संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजले तर. आणि तो चारा वगैरे काढून त्यांना ठेवायला लागतो लवकरच. त्याच्यानंतर कुटी करून टाकायची, पेंडवाली सगळं चारून घ्यायचं, धारा काढायच्या म्हणजे त्या मशीननी. बघा ही मांजर किती छान त्या दुधासाठी इकडं तिकडं फिरते. पण आता हे सगळं दूध असं या पाईपानुसार येते, त्याच्यामुळं मग मांजरीला काही चान्सच नाही. कारण ही ऑटोमॅटिक किटली आहे आणि त्याला पाईप लावलेला आहे आणि गाईच्या स्थानामध्ये ती मशीन लावलेली आहे दूध काढायची. तो बरोबर ते किटलीमध्ये दूध जातं आणि नंतर हे ओतून ठेवतात. तर ही आमची भाऊजाई आहे. तर हिचं आत्तापर्यंत शेतातच काम चालू होतं, एवढं यांना काम असतं. ती आता शर्ट काढते, म्हणजे तिने पूर्ण चारा काढला आहे गायांचा आणि आताशी घराकडे आली. आता याच्या पुढे इकडं स्वयंपाक वगैरे करायचं. तर ही मशीन आहे दारा काढायची, गाईचं दूध काढायची मशीन आहे, लाल कलरची तुम्हाला दिसते ना, खाली फिरते त्याचे. तर ही लाईटीवरची आहे आणि
म्हणजे ती सगळ्या गायांची दारा होईसपर्यंत कंटिन्यू चालू असते. आणि इथलं त्यांचं वातावरण दाखवते. शेतातच राहतात ते. पुढं इकडं गाश आहे आणि गॅसाच्या शेजारीच घर आहे. तर पत्र्याचंच त्यांनी शेड ठोकलेलं आहे गायांमुळं. घरी शेत त्यांचं घर आहे स्लॅबचं, पण तिथं आईन ते राहते. पण आता यांची सोय नाही एवढ्या गायांची, त्याच्यामुळं हे इकडं राहायला आलेले आहेत. गाईचं कसं दूध वगैरे विकलं तर त्यांचा पण धंदा पाणी चांगलं होतं, कारण नुसतं शेतीमध्ये काय पुरत नाही. त्याच्यामुळं त्यांनी गाईचा बिझनेस टाकलेला आहे माझ्या भावाने. त्याचं 100 लिटर रोज दूध चालू असतं डेअरीवर. तर आता घर पण दाखवते. हे घर आहे भावाचं. आणि तिने भाऊजाईने आमच्या ह्याचे पापड केलेले आहेत उपासाचे, साबुदाणा बटाट्याचे कीसचे. तर तिने ते थोडेसे आंबटवलेच आहेत, काढून ठेवले तर. आणि हे पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी स्वयंपाकाला खोली काढलेली आहे. आणि हा वाचा आहे माझा, तो पण हाय करतोय तुम्हाला. त्याच्यानंतर मग आम्ही मुंबईला आलो. त्यांच्या घरी जेवण वगैरे केले आणि 10 वाजता आम्ही इकडं निघालो. मग सकाळचं इकडं पोहोचलो. आणि पोहोचल्याच्या नंतर सकाळचं चहा पाण्याचं टायमिंग. तर चला सगळ्यांना शुभ सकाळ. आणि तर चहा पण प्यायचा आहे सकाळी सकाळी. आम्ही जवळजवळ आम्हाला यायला 5-6 वाजले. 10ला निघलो होतो, तरी पण 5-5:30 वाजले होते वाटतं. आम्ही काय पाहिलं नाही, दमलो होतो प्रवास करून, तर तसेच झोपलो. आणि नंतर सकाळ उठल्याच्या नंतर मग मिस्टरांना चहा वगैरे दिला. त्यांची पण तब्येत जरा बिघडलेली आहे. पण आता चहा हा कसा आहे, फक्त दूध आणि पत्ती टाकलेलं, त्याच्यामध्ये बिलकुल पाणी वगैरे काय टाकत नाही मी. पण असं नाश्ता त्यांना सकाळी सकाळी गोळीसाठी काही ना काही द्यायलाच लागतो. त्याच्यामुळं मग खारी दिली आणि चहा दिला. तर त्याच्यामध्ये बिलकुल साखर नाही, फक्त दूध आणि पत्ती थोडंसं उकळून देते. त्याच्यानंतर मग आता दुपारी थोडासा स्वयंपाक वगैरे केला, बाकीचे कामं आवारले. आणि सोमवार होता. सोमवारच्या बाजारामध्ये आले, कारण गावावरून येताना मी काहीच आणलं नव्हतं भाजीपाला गडबडीमध्ये. तशीच आलो तर आम्ही म्हटलं चला थोडंसं, आता पोरं घरी होते तर त्यांना पण भाजीला काय नव्हतं, बाजार करून आणूया थोडासा. मेथी वगैरे मी आणली. शुभ सकाळ मैत्रिणींनो. तर आता इथं सुरुवात झालेली आहे सकाळच्या स्वयंपाकाला. तर बाजारातून काल मेथी आणली होती, तर म्हणलं चला मेथी जास्त दिवस ठेवून उपयोग नाही, तर आत्ताच करून घेऊया सकाळच्या स्वयंपाकामध्ये. तर मुगाची डाळ भिजायला टाकली, लसूण मिरची कट करून ठेवलं, पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. आणि आज मस्त सुकी मेथी आणि त्या मुगाची डाळ टाकून आणि हे करणार आहे चपाती. तर म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया थोडंसं. तर आज मेथीची भाजी बनवायची. ह्याच्या आधीसुद्धा मी भरपूर वेळा बनवली होती, पण म्हणलं आता बनवूया. तर आता गावावरून आलोत, खूप थकल्यासारखं झालं आहे, कारण एकच दिवस राहिलोत आणि दुसऱ्या दिवशी लगेचच इकडं आलोत. तर पाहिलं तुम्ही गावचे पण 1-2 व्हिडिओ आलेले इथं. तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली. म्हणलं एकदा स्वयंपाक करून घेऊया, म्हणजे बाकीचे कामं आवरायला पटापट होतात. तर आता इथं मस्त मी सगळं काढून घेतलं आहे, फक्त चपाती आणि भाजीच बनवायची. कारण आज काय भाकरी वगैरे मी बनवणार नाही. म्हणलं मेथीची भाजी आणि चपात्या बनवूया. आज काय डबा नाही आहे, सुट्टी आहे. त्याच्यामुळं मग काय मिस्टर पण आता जास्त काय आज गाडीवर गेले तर जातील, नाही तर ते पण जात नाही, तर त्यांची पण तब्येत बरोबर नाही. त्याच्यामुळं मग आम्ही इथंच थांबलोत, नाही तर आम्हाला परत गावाला जायचं होतं. कारण मी 1 दिवसाच्या वायद्यावरच आले होते, मला परत रिटर्न जायचं होतं. पण अचानक त्यांचीसुद्धा तब्येत बिघडली, त्याच्यामुळं मग आम्ही इथंच थांबले. म्हणलं आता जायला नको पोरांच्या जीवावर टाकायला. तर मग आता इथं स्वयंपाक चालू केला आहे मी. सकाळी म्हणलं मेथीची भाजी चपाती बनवूया. आता इथं मेथीच्या भाजीमध्ये मी लसूण मिरची टाकली कट करून, थोडेसे जिरे पण टाकले तर, आणि मेथी चांगली 2 पाण्याने मीठ टाकून धुवून घेते. आणि मगच थोडंसं पाण्याने थोडून फोडणीला टाकले. आणि आता याच्यामध्ये मुगाची डाळ फक्त मी वल्ली करून ठेवली होती, भिजत नाही घालायची. जर डाळ जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवली तर ती लगेचच शिजली जाते. फक्त पाण्यातून बाजूला काढायची आणि फक्त अशीच ठेवायची. तर आता मस्त इथं मेथीची भाजीचं करायचंच काम चालू आहे. अजून चपात्या वगैरे करायच्या, जेवणं करायचे. तर इथं आलं ना एवढं दमल्यासारखं झालं, कारण गावाला माघारी आहे. गावाला गेल्याच्या नंतरसुद्धा मग आम्ही एका जागेवर नव्हतो. एकच दिवस थांबलोत, पण तिकडं गेलोत वर्षश्राद्धाला. इकडून जा, तिकडं आईकडं जा. आईकडच्या पण कुरड्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल ना, तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. कारण गव्हाच्या चिकापासून आम्ही पापड्या पण बनवल्या आता.
आणि गव्हाच्या चिकापासून कुरडया पण बनवल्यात, पण इतक्या भारी झाल्या होत्या. आणि एवढ्या छान तिथं गावाला कसं ऊन वगैरे असतं ना, तर चांगल्या सुकवतात. आईने बाजरीच्या पापड्यासुद्धा केल्यात, ज्वारीच्या पण केल्यात. बाजरीचे मी थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. तर छान असं वलकाचं करता येतं गावाला, पण आता इथं मुंबईला काहीच करता येत नाही. 1-2 दिवस मी राहिले, मला जास्त दिवस राहण्यासाठी मी गेले होते, पण थोडीशी गडबड झाल्यामुळं मला परत यायला लागलं, कारण असतात घरातले काय छोटे मोठे कामं.